श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांच्या कृपेने आज तुमच्या आयुष्यातील एका अशा रहस्यावरून पडदा उठणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. मेष राशीच्या लोकांनो, तुम्ही कधी रात्रीच्या एकांतात हा विचार केला आहे का की ज्या स्त्रीवर तुम्ही जीवापाड प्रेम करता किंवा जिच्याशी तुमचे जवळचे नाते आहे, तीच स्त्री अचानक तुमच्यापासून दुरावू का लागते? तुमच्या मनात दाटलेला हा प्रश्न आज तुम्हाला अस्वस्थ करत असेल, पण सावध व्हा, कारण जानेवारी 23 शुक्रवारी दुपारी पहाटेचे 3:30 वाजता कालचक्राचे एक असे पान उलटणार आहे ज्याचे संकेत मिळताच तुमचे होश उडतील. तुमच्या पायाखालची जमीन का सरकणार आहे? कारण आजपर्यंत तुम्ही ज्याला केवळ योगायोग समजत होता ते प्रत्यक्षात तुमच्या नशिबाशी खेळणारे एक भयानक सत्य आहे. तुमच्या आयुष्यात प्रेमाचे सुख का टिकत नाही आणि का महिला तुमच्याकडे आकर्षित होण्याऐवजी तुमच्यापासून लांब पळतात? यामागे एखादी गुप्त शक्ती आहे की तुमच्याच मागील जन्माचे एखादे अपूर्ण राहिलेले कर्म? आजच्या या विशेष ज्योतिष कार्यक्रमात आपण त्या अंधाऱ्या कोपऱ्याचा पर्दाफाश करणार आहोत जिथे तुमचे भाग्य अनेक महिन्यांपासून कैद आहे. ही वेळ केवळ माहिती घेण्याची नाही, तर येणाऱ्या 48 तासांतील त्या महाभयंकर बदलाला सामोरे जाण्याची आहे जो तुमच्या आयुष्यात एखादा भूकंप आणू शकतो किंवा तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देऊ शकतो. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत एकाग्रतेने पहा, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला सोन्याच्या मुकुटापासून वंचित ठेवू शकते. तुमची किस्मत आता एखाद्या सिंहासारखी डरकाळी फोडणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला ते गुपित जाणून घ्यावे लागेल जे आजवर जगापासून लपलेले माहिती. भाग 1 ते 48 तासांचा महाबदल आणि लक्ष्मी योग. मेष राशीच्या लोकांनो, आता डोळे उघडून पाहण्याची वेळ आली आहे. येत्या 48 तासांत ग्रहांची अशी काही युती होत आहे की तुमच्या आयुष्यातील कंगाली आणि गरिबीचे दिवस कायमचे संपणार आहेत. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची दृष्टी थेट तुमच्या राशीवर पडली आहे. आतापर्यंत तुम्ही पैशासाठी वणवण फिरलात, मेहनतीचे फळ मिळाले नाही, पण आता परिस्थिती उलटी होईल. तुमच्या माहितीसाठी सांगते, बुध आणि राहूची मीन राशीतील युती तुमच्यासाठी खजिन्याचे द्वार उघडणार आहे. एखादा मोठा करार, जुनी अडकलेली गुंतवणूक किंवा अनपेक्षित मार्गाने धनलाभ होण्याचे संकेत आहेत. तुम्ही विचारही केला नसेल इतकी संपत्ती तुमच्या दारात उभी राहणार आहे. पण लक्षात ठेवा, हा पैसा टिकवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या स्वभावात बदल करावा लागेल. मुख्य माहिती. भाग 2. त्या रहस्यमय कन्येचे आगमन, मागील जन्माचे देणे. आता आपण त्या विषयाकडे वळूया जो तुमच्या मनाला अस्वस्थ करत आहे. वजा महिला तुमच्यापासून दूर का जातात? याचं उत्तर तुमच्या मागील जन्मात दडलेले आहे. तुमच्या आयुष्यात एक अशी कन्या येणार आहे जी साधी मुलगी नसून साक्षात लक्ष्मीचे रूप असेल. ही मुलगी तुमची पत्नी, प्रेमिका किंवा एखादी जुनी मैत्रीण असू शकते. तिचा आणि तुमचा संबंध या जन्मातला नसून मागील जन्मातील अधुऱ्या राहिलेल्या एका वचनाचा आहे. ती जेव्हा तुमच्या आयुष्यात पाऊल टाकेल तेव्हा तुमच्या घरातून इडापिडा टळेल आणि भाग्याचा उदय होईल. तिच्या पावलांनी घरात शांती येईल. पण सावधान, जर तुम्ही तिचा अपमान केला, तिच्याशी वाद घातले किंवा तिला तुच्छ लेखले तर माता लक्ष्मी त्याच क्षणी तुमच्यावर कोपेल. तिचे जाणे म्हणजे तुमच्या विनाशाची सुरुवात ठरेल. त्यामुळे तिला ओळखा आणि तिचा सन्मान करा. मुख्य माहिती. भाग 3. वशीकरणाचे अद्भुत रहस्य आणि आकर्षण शक्ती. भक्तांनो, अनेकदा तुम्हाला वाटते की तुम्ही खूप प्रयत्न करूनही लोक तुमचे ऐकत नाहीत. पण आज मी तुम्हाला अशा एका दिव्य शक्तीबद्दल सांगणार आहे जी तुमच्या शब्दांत जर आली तर जग तुमच्या मुठीत असेल. ही कोणतीही जादूटोणा किंवा तंत्रमंत्र नाही, तर स्वामींच्या आशीर्वादाने प्राप्त होणारी एक आकर्षण शक्ती आहे. जेव्हा तुम्ही ही शक्ती किंवा हे विशेष ज्ञान आत्मसात कराल तेव्हा कोणतीही स्त्री तुमच्या आकर्षणापासून स्वतःला वाचवू शकणार नाही. तुमच्या बोलण्यात अशी मोहिनी येईल की समोरची व्यक्ती तुमच्या शब्दांचे पालन करण्यास बांधील राहील. पण ही शक्ती देण्यामागे एकच अट आहे, वजा याचा वापर कधीही कोणाचं नुकसान करण्यासाठी करू नका. जर तुम्ही स्वार्थासाठी किंवा कुणाला त्रास देण्यासाठी याचा वापर केला तर त्याचे भयंकर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आणि सखोलता. भक्तांनो, आता त्या प्रश्नाकडे वळूया जो तुम्हाला आतून पोखरत आहे. वजा महिला तुमच्यापासून दूर का जातात? याचे उत्तर केवळ ग्रहात नाही, तर तुमच्या वास्तूमध्ये आणि तुमच्या ऊर्जेमध्ये दडलेले आहे. नकारात्मक ऊर्जेचा विळखा. तुमच्या नकळत तुमच्या आजूबाजूला एक अशी नकारात्मक ऊर्जा, नेगेटिव्ह ऑरा तयार झाली आहे जी स्त्रियांना तुमच्यापासून असुरक्षित वाटते. ही ऊर्जा तुमच्या मागील जन्मातील काही अशा दोषांमुळे आहे जे आता सक्रिय झाले आहेत. वेळेचे चक्र. 23 जानेवारीला दुपारी पहाटेचे 3:30 वाजता ही ऊर्जा सर्वात जास्त प्रबळ असेल. जर तुम्ही यावेळी सावध राहिला नाहीत तर तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची स्त्री तुम्हाला कायमची सोडून जाऊ शकते. हे अंतर इतके वाढेल की नंतर तुम्ही कितीही पश्चात्ताप केला तरी ती परत येणार नाही. मुख्य माहिती. भाग 5. येणाऱ्या 48 तासांतील धोका आणि संधी. विशिष्ट आणि सविस्तर इशाऱ्यांसह. पुढील 48 तास हे तुमच्यासाठी दुधारी तलवार आहेत.
एकीकडे कुबेराचा खजिना उघडत आहे तर दुसरीकडे तुमच्या नात्याची परीक्षा आहे. कौटुंबिक कलह घरात अचानक विनाकारण भांडणे सुरू होतील. जे वातावरण तुम्हाला नरकासारखे वाटत आहे ते अधिक भयानक होऊ शकते. जर तुम्ही स्वतःवर ताबा ठेवला नाही तर लक्ष्मी तुमच्या दारातून परत फिरेल. गुप्त शत्रूंचा सुळसुळाट. या काळात तुमचे काही जवळचे मित्र किंवा नातेवाईक तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. ते तुमच्या आणि त्या दिव्यकन्येमध्ये भिंत उभी करण्याचा प्रयत्न करतील. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, विशेषतः पैशाच्या बाबतीत. मुख्य माहिती. भाग 6. यशाचा तो गुप्त मार्ग, जी गोष्ट जवळ ठेवायची आहे. रहस्य उलगडताना तुम्ही विचार करत असाल की ती विशेष गोष्ट कोणती आहे जी जवळ ठेवल्यास जग तुमच्या वशात येईल. दिव्य मंत्राचा प्रभाव केवळ मंत्रजप पुरेसा नाही, तर तुम्हाला तुमच्या हृदयाच्या स्थानी एक विशिष्ट सकारात्मक संकल्प धारण करायचा आहे. जेव्हा तुम्ही त्या दिव्य कन्येला भेटाल तेव्हा तुमच्या डोळ्यांत राग नसावा, तर स्वामींचे तेज असावे. बदललेला स्वभाव, तुमची बोलण्याची पद्धत हीच तुमची सर्वात मोठी शक्ती ठरणार आहे. जर तुम्ही तुमच्या वाणीवर विजय मिळवला तर व्यवसायातील मोठे कॉन्ट्रॅक्ट्स आणि विखुरलेली नाती एका क्षणात पूर्ववत होतील. हा बदल तुमच्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडणारा ठरेल. भक्तांनो, लक्षात ठेवा, काळ कोणासाठीही थांबत नाही, पण योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आज मी तुम्हाला जे काही सांगितले ते केवळ शब्द नाहीत, तर तुमच्या सुखी भविष्याचा मार्ग आहे. ती दिव्य कन्या तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि चैतन्य घेऊन येणारच आहे. फक्त तिला ओळखण्याची दृष्टी आणि तिचा आदर करण्याचे मोठे मन तुमच्याकडे असू द्या. आजवर जे घडले ते विसरून जा. तुमचे दुःख, तुमचे अपमान आणि तुमच्या अपयशाची झोळी आता स्वामींच्या चरणी अर्पण करा, कारण आता तुमच्या आयुष्यात आनंदाची पहाट होणार आहे. भीतीला मनातून काढून टाका, कारण ज्याच्या पाठीशी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ उभे आहेत त्याचे कोणीही वाकडे करू शकत नाही. निघण्यापूर्वी एक गोष्ट नक्की करा. जर तुम्हाला तुमच्या स्वामींवर, तुमच्या देवावर आणि स्वतःच्या नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव नक्की लिहा. तुमचे एक वाक्य तुमच्या सकारात्मक ऊर्जेला 1000 पटीने वाढवू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या मेष राशीच्या मित्रांना या माहितीची गरज आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण उद्या पुन्हा भेटूया अशाच एका रहस्यमय आणि जीवन बदलणाऱ्या ज्योतिष माहितीसह. स्वामी तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य आणि सुख समृद्धी देवो, हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. राधे राधे.